देशविघातक कृत्यात जालन्यातील तरुणाचा सहभाग असल्याचा संशय. NIA आणि ATS पथकानं 7 तास केली चौकशी. पहाटे 4 वाजता गांधीनगरमध्ये धडकलेले पथक संशयितास घेऊन 11:15 वाजता झाले रवाना. देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATSने आज मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगावमधून काही तरुणांना ताब्यात घेतलंय. तर जालन्याच्या गांधीनगरमधील चमडा व्यापाऱ्याचाही देशविघातक कृत्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून या पथकानं 7 तास चौकशी केल्यानंतर या संशयितास सोबत नेले. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई सुरू असून प्राथमिक माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील काही संघटनांशी या तरुणांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आज पहाटेपासूनच महाराष्ट्रातील 3 ठिकाणी NIA आणि ATSच्या पथकानं छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. NIA आणि ATSनं महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे. NIA-ATSने संयुक्त कारवाई करत जालना येथून नदीम सौदागर यास तर औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. दहशतवादी कृत्यात या तिघांचा समावेश असल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. जालन्यात पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोहोचलेल्या या पथकानं संशयित तरुणाची तब्बल 7 तास कसून चौकशी केली. चौकशी केल्यानंतर या पथकानं या संशयित तरुणास 11:15 वाजेच्या सुमारास आपल्या सोबत घेऊन गेले. दरम्यान या कारवाईमुळे जालन्यात मोठी खळबळ उडाली आहे.